important part is the role of chance in scientific discovery. Okay, the role of chance means some of the discoveries or most of the discoveries are discovered by chance event. Okay, they in what we say by accident. Okay, their knowledge came into existence by accident. Okay, so such discoveries are known as serendipitous discoveries. So near about 30% to 50% scientific discoveries are serendipitous. Okay, serendipitous discovery means what? This word serendipity means happy accident. Okay, what is the meaning of this word serendipity or serendipitous? Means happy accident, means certain thing happens because of accident and the end result are having delightful or end results are very valuable or these are valuable to the mankind, to the nature. Okay, so therefore for such delightful accident, okay, the word is happy accident or serendipity. For example, discovery of penicillin by Alexander Fleming is what is called serendipitous discovery. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल penicillin is what? What is penicillin? सांगा बरं. कोणाला माहिती आहे पेनिसिलिन काय आहे? Nobody knows what is penicillin? How many people are there in the meeting? Okay. So what is penicillin? You haven't heard about Alexander Fleming and penicillin? You must have heard regarding this. It's an antibiotic. Yes, it is antibiotic. तुम्ही बऱ्याच वेळेला जेव्हा केव्हा इन्फेक्शन एखादं झालं असेल तुम्हाला, थ्रोट इन्फेक्शन किंवा कुठलं इन्फेक्शन झालं तुम्हाला अँटीबायोटिक घ्यायला लागतात. ठीक आहे, आणि अँटीबायोटिक मुळे काय होतं की बॅक्टेरिया जे की इन्फेक्टिव्ह बॅक्टेरिया वाढलेले आहेत तुमच्या शरीरामध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर रिजन मध्ये त्यांना मारलं जातं. आणि हे अँटीबायोटिक कोणापासून येतं तुम्हाला माहिती आहे का? कोणापासून आलेलं अँटीबायोटिक? तर हे अँटीबायोटिक फंगस पासून येतं. फंगस, फंजाय पासून. फंजाय म्हणजे बुरशी, त्यापासून आयसोलेट केलेलं आहे. मग याचा शोध कसा लागला? तर तो शोध लागला अलेक्झांडर फ्लेमिंगला. ठीक आहे, आणि तो कशा पद्धतीने लागला? तर बाय सेरेंडिपिटस वे, म्हणजे हॅपी ऍक्सिडेंट वेनी त्याला शोध लागलाय. कशाचा? पेनिसिलिनचा. पेनिसिलिन हे पहिलं अँटीबायोटिक आहे. तर हा जो अलेक्झांडर फ्लेमिंग आहे तो काही बॅक्टेरियावरती आणि काही डिसिजेसवरती काम करत होता. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं होतं की काही बॅक्टेरियल कल्चर हे पेट्री डिशवरती आगार मीडियमवर स्ट्रिक करून ठेवलं होतं. आणि ते स्ट्रिक करून ठेवलं होतं आणि त्याच्यावरती तो काम करत होता. पण आता सायंटिफिक वर्कमध्ये कंटिन्युअस काम अपेक्षित असतं आणि बऱ्याच वेळेला त्याला ते शक्य नाही झालं बिकॉज ऑफ सम फॅमिली थिंग्स ऑर सम फॅमिली फंक्शन. त्याला दुसऱ्या गावाला जायचं होतं आणि तो हे काम करत होता. आणि ते काम करता करता त्यांनी काही स्ट्रिक केलेल्या पेट्री डिश ह्या तशाच ठेवून दिल्या आणि त्या डिसइन्फेक्टिव्ह मीडियामध्ये ठेवणं राहून गेलं त्याच्याकडून आणि त्या बाहेर ठेवल्या गेल्या. बाहेर ठेवल्या गेल्यानंतर काय झालं की ज्या वेळेला तो
बाहेरगावी जाऊन आला परत काम करायला आणि ज्या वेळेला आला त्यावेळेला त्यांनी बघितलं की आधीच आपण काम असंच ठेवून गेलो आणि त्यामुळं काय झालं की सगळं खराब झालंय. ठीक आहे. मग आपल्यासारखं कोणी असतं तर त्याने ते सगळं टाकून दिलं असतं. हा पण तो टाकूनच देणार होता. पण टाकून देता त्याच्या असं लक्षात आलं की ज्या पेट्री डिशवरती त्याने बॅक्टेरिया स्ट्रिक केलेले आहेत, त्या बॅक्टेरियांवरती फंगस ग्रो झालेलं आहे. ठीक आहे. आणि जिथे-जिथे फंगस ग्रो झालेला आहे, तेवढा एरिया हा क्लिअर झालेला आहे बॅक्टेरियाचा. म्हणजे तेवढ्या फंगसने त्या बॅक्टेरियाला मारलंय. तुमच्या लक्षात येतंय का? त्यांनी त्याला किल केलेलं आहे. म्हणजे त्या क्लिअर एरियामध्ये असं काहीतरी आहे, जे की बॅक्टेरियाला मारतंय. असं त्याच्या डोक्यात आयडिया आली. आणि त्यामुळे त्यांनी त्यापासून काय असं आहे की जे त्या बॅक्टेरियाला मारतंय असं प्रोटीन त्यांनी आयसोलेट केलं. आणि ते प्रोटीन त्याने पुन्हा त्या बॅक्टेरियल कल्चरवरती चेक केलं वेगवेगळ्या. आणि त्याच्या असं लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी त्या बॅक्टेरियाला जिथे-जिथे हे केमिकल येतंय, त्या बॅक्टेरियाला ते किल करतंय. मग हे केमिकल काय आहे? तर ते आहे अँटिबायोटिक क्रिएटेड बाय द फंगस. त्याला त्यांनी नाव दिलं पेनिसिलिन. म्हणजे या पेनिसिलिनची डिस्कव्हरी ही ॲक्सिडेंटली झालेली आहे. कशी झालेली आहे? ॲक्सिडेंटली. देअरफॉर आणि त्या ॲक्सिडेंटल डिस्कव्हरीमुळे पूर्ण जगाला अँटिबायोटिक मिळाले. आणि आता सुद्धा आपण इतक्या सहजपणे कुठल्याही इन्फेक्शनमधून बरे होतो बाय टेकिंग एनी फॉर्म ऑफ अँटिबायोटिक. आता एवढे वाईड व्हरायटी ऑफ अँटिबायोटिक डिस्कव्हर झालेले आहेत की त्यामुळं आपण एखाद्या स्पेसिफिक डिसीजसाठी स्पेसिफिक अँटिबायोटिक घेतो आणि पटकन बरे होतो. ठीक आहे. And all credit goes to this serendipitous discovery of penicillin by Alexander Fleming. Okay, लक्षात आलं? Then the second one is Archimedes' principle on hydrostatic. हे माहिती का कोणाला? आर्किमिडीज कोण होता? काय त्याचं प्रिन्सिपल होतं? हे माहिती का? आणि ते प्रिन्सिपल ज्यावेळेला त्याला मिळालं, त्यावेळेला तो एका स्पेसिफिक शब्दात ओरडला होता. तो शब्द काय होता ते माहिती का कोणाला? आर्किमिडीजची गोष्ट माहिती का कोणाला? ओके, नसेल माहिती तर मी सांगतो. आर्किमिडीजचं प्रिन्सिपल काय सांगतं? तर जेवढं एखाद्या वस्तूचं आकारमान असतं, ओके, आणि वस्तुमान असतं, त्याच प्रमाणामध्ये काय केलं जातं, की त्याच प्रमाणात त्या वस्तूच्या आकारमानाइतकंच कुठलंही लिक्विड की ज्यामध्ये ती वस्तू डीप केली जाते, तेवढं बाहेर टाकलं जातं. ठीक आहे? हे त्याचं प्रिन्सिपल आहे हायड्रोस्टॅटिक्सचं. म्हणजे पाण्यामध्ये जर का आपण एखादी वस्तू बुडवली, तर त्याच्या आकारमानाइतकं पाणी बाहेर टाकलं जातं. आता याचा शोध त्याला कसा लागला? तर हे सगळे त्या काळचे थिंकर्स होते, फिलॉसॉफर्स होते. तर आर्किमिडीजही त्यातलाच भाग होता. आर्किमिडीज एकदा अंघोळीला जात होता टब बाथमध्ये आणि अंघोळीला जात असताना जो टब बाथ होता, तो पूर्ण पाण्याने भरलेला होता. ठीक आहे. आणि पाण्याने भरलेला असताना तो ज्यावेळेला त्या टब बाथमध्ये गेला, त्यावेळेला त्याचं जेवढं आकारमान होतं, तेवढं पाणी खाली सांडलं. मग या पाणी सांडण्यावरून त्याला हे हायड्रोस्टॅटिकचं प्रिन्सिपल लक्षात आलं. आणि ते लक्षात आल्यावरती त्याला इतका आनंद झाला, की मला काहीतरी सापडलं. म्हणजे सापडलं या शब्दासाठी त्यांनी एक शब्द वापरला, जो की त्यांच्या भाषेमधला होता. आणि तो म्हणाला युरेका, युरेका, युरेका. आणि युरेका म्हणत तो आहे त्याच अवस्थेमध्ये पळत सुटला. म्हणजे त्याला इतका आनंद झाला. आणि युरेका, युरेका असं म्हणत पळत सुटला. सो दॅट वॉज Archimedes and his principle on hydrostatics. Then Sir Isaac Newton's discovery of gravity. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, की सर आयझॅक न्यूटनला ग्रॅव्हिटीची डिस्कव्हरी कशी केली त्यांनी? कशा पद्धतीने त्यांना ग्रॅव्हिटीचा शोध लागला सांगा बरं मला? ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण.
या गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला न्यूटन यांना? सांगा, कोण सांगेल? तुम्हाला माहित नाही असं शक्यच नाही. ते संपूर्ण अगदी शाळेतल्या मुलांना सुद्धा ते माहिती असतं की न्यूटन यांना ग्रॅव्हिटीचा शोध कसा लागला. सांगा लवकर. बाय फॉलिंग ऍपल. हा, त्या ऍपलच्या झाडाखाली बसले होते आणि त्यावेळेला ऍपल वरून खाली पडला आणि तो वरून खाली पडलेला ऍपल जमिनीवर पडला आणि त्यावरून त्यांना शोध लागला की जमिनीकडून काहीतरी असं आहे जे की ऍपलला अट्रॅक्ट करते आणि त्यावरून ग्रॅव्हिटीचा शोध लागला. सो ऑल दीज डिस्कवरीज आर therefore what type of discoveries? Serendipitous discoveries or discoveries by happy accident. Okay, discoveries by happy accident. रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सचा शोध सुद्धा अशाच पद्धतीने लागलेला आहे. सेरेंडिपिटस डिस्कवरीज. ओके, so have you understood what is serendipitous discovery? Yes, sir. Okay. Then we'll move towards the next point, which is called scientific research. The word research is comprised of two syllables. Re, which is a prefix, means again or new, and search, which is a verb, means to examine carefully or closely. So that is, together they form a noun which describe a careful, systematic, patient study and investigation in some fields or knowledge undertaken to establish facts or principles. Okay, so I am again going to read this thing. Scientific research is, the word research is comprised of two syllables. Re, which is a prefix, means again or new, and search, which is a verb, means to examine carefully or closely. That is, together they form a noun which describes a careful, systematic, patient study and investigation in some fields or knowledge undertaken to establish facts or principle. ओके, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा सिस्टमॅटिक, केअरफुल, पेशंट अभ्यास, स्टडी केला की ज्यामुळं नॉलेजच्या फील्डमध्ये काही इन्व्हेस्टिगेशन झाले, to establish certain fact or principle, then it is called research. Okay, have you understood this? Yes, sir.